वैष्णवीच्या बाळाला स्वतःकडे ठेवलेल्या निलेश चव्हाणला पोलिसांनी नेपाळच्या बॉर्डरवरनं बेड्या ठोकल्यात। निलेश हा नेपाळला पळायच्या तयारीत होता। यावेळी सापळा रचून पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली। त्याला आता कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता त्याच्या घरातनं अनेक धक्कादायक गोष्टी पोलिसांना सापडल्यात। वैष्णवी प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा देखील एक महत्त्वाचा आरोपी आहे। वैष्णवीची नणंद करिश्माचा निलेश हा मित्र होता। वैष्णवी आणि तिच्या सासरच्यांच्या अनेक वादांमध्ये त्याने मध्यस्थी देखील केली होती। दुसरीकडे वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर हगवणे कुटुंबियांनी तिचं बाळ निलेशकडे दिलं होतं। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरच्यांना अटक करण्यात आली होती। पोलिसांनी या प्रकरणात अनेक पुरावे समोर आणणं आवश्यक आहे। वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा यांनी त्यांचे मोबाईल निलेशकडे दिले होते। निलेशने हे दोन्ही फोन त्याच्या घराच्या लॉकरमध्ये लपवून ठेवले होते। त्यानंतर पोलीस आता त्याच्या कर्वेनगरच्या घरी घेऊन त्याला गेले आणि तिजोरीतनं हे फोन आणि इतर गोष्टी आता जप्त केल्यात। या फोनमधनं या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान निलेश चव्हाण याची रिमांड कॉपी मुंबई तकच्या हाती लागली आहे। पोलिसांनी निलेश चव्हाणची कस्टडी कशासाठी हवी आहे याची कारणं त्यामध्ये दिली आहेत। यामध्ये लता आणि करिश्मा हगवणे यांचे फोन जप्त करायचे आहेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कुठे पळून गेला याची माहिती घ्यायची आहे। निलेशने वैष्णवीचे बाळ का ताब्यात ठेवलं होतं याचा देखील पोलिसांना तपास करायचा आहे। निलेशवर याआधी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। हे गुन्हे महिलांच्या संदर्भातील आहेत। त्यामुळे निलेशने आणखी कुठल्या महिलांचं शोषण केलं आहे का याबाबत देखील आता पोलीस तपास करणार आहेत। त्याचबरोबर निलेश आणि करिश्मा यांचे चॅटिंग देखील पोलिसांना चेक करायचं आहे। निलेशकडे बंदुकीचा परवाना होता, ती बंदूक वापरून त्याने वैष्णवीला धमकावलं होतं का याचा देखील पोलीस आता तपास करणार आहेत। पोलिसांनी निलेशला न्यायालयात हजर केलं होतं। त्यानंतर आता त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।